सन्माननीय प्रवीणजी गुप्ता त्यांच्या हस्ते 2000 रुपयाचं पारितोषिक सुद्धा देण्यात आलं होतं. पुन्हा एकदा गोलंदाजी मागो गोलंदाज सज्ज होतोय. थोडं वेळेचं भान ठेवा मित्रांनो. वेळेचं बंधन आहे, वेळेची मर्यादा आहे आणि वेळेचं पालन करणं हे आपलं आद्य कर्तव्य असतं. ज्यावेळेला आपण कोणत्याही स्पर्धेच्या माध्यमातून आपण येत असतो, आपला परफॉर्मन्स देत असतो त्यावेळेला. डावखोरा गोलंदाज ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न, झेल त्या ठिकाणी उडायला जरूर, परंतु नो मॅन्स लँड मध्ये तो चेंडू लँड होत असताना फक्त एक धाव मिळते. अतिशय चांगली सुरुवात. मी कामतवर संघाचा विचार करेल तर या संघाचे चारही गोलंदाज, त्या गोलंदाजांची शैली आणि त्या गोलंदाजाचा लाईन अँड लाईन टप्पा, जो कंट्रोल, जो नियंत्रण आहे ते खरोखरच वाखणण्याजोगे संपूर्ण तो स्क्वॉड पाहायला मिळतो. ज्या प्रकारे ते चार गोलंदाज हातात असतात. मागच्या षटका सामन्यामध्ये सुद्धा अतिशय उल्लेखनीय कामगिरी दर्शवली आणि एक बलाढ्य संघाला पराभवाच्या छायेमध्ये धाडलं होतं. ते म्हणजे डीजे भाई उत्तन या संघाला. पुन्हा एकदा रितेशांचा चेंडू मात्र आता स्ट्रेट डाऊन द विकेट. फील्ड केलं जाईल का, परंतु चेंडू सरळ जातोय सीमा रेषा बाहेर 4 धावांसाठी. थँक्यू डुजे. जसं की साखळी सामन्यांचा पण विचार केला, पहिल्या फेरीतील सामने जसे होत असतात त्या वेळेला पुढच्या फेरीमध्ये जाणारा प्रत्येक संघ वेगळ्या चॅलेंजने आणि वेगळ्या मनसुब्याने मैदानात उतरत असतो आणि तसं आपल्यासाठी जे आव्हान असतं ते खडतर होताना पाहायला मिळतं आणि त्याच प्रकारचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय. जसं की आपण कामतगिर संघाला पाहतो, या ठिकाणी चौकार आमिरच्या बॅटमधून थोडीशी टिचून मारा करायला. आता मात्र ऑन साइडला हवाई यात्रेसाठी इझिली डन अँड लुक ऍट द डिस्टन्स. 6 धावा. व्हॉट अ मॅग्निफिसंट स्ट्रोक बाय मिस्टर आमिर दापेदार. थँक्यू. मनोबल उंचावणाऱ्या धावा येत आहेत. याचं कारण असं मित्रांनो, रितेश हा स्ट्राईक गोलंदाज आहे. आदरणीय सूर्यकांत भगत साहेबांचं देखील या क्रीडा नगरीमध्ये शुभागमन होत आहे. दिशा एंटरप्राइजेस सर्व आदरणीय सूर्यकांत भगत साहेबांचं या प्रांगणामध्ये या व्यासपीठावर सहर्ष स्वागत. यस, नक्कीच व्यासपीठावरती मान्यवरांची उपस्थिती सातत्याने आपण पाहिले. चेंडू आला आतमध्ये, प्लीज चेंडू घ्या. थोडीशी चर्चा कमी करायची विनंती असेल. याचं कारण असं मित्रांनो, जेवढी जास्त चर्चा होईल तितका जास्त खर्चा, आणि खर्च जास्त झाला तर आपल्या खिशाला परवडत नसतो. आणि म्हणूनच मित्रांनो, या क्रिकेटच्या खेळामध्ये वेळेला तितकंच बंधन आहे आणि जितका वेळ तुम्ही मैदानाच्या आतमध्ये स्पेंड कराल तितकीच अडचणीची बाब स्वतःसाठी सुद्धा होऊ शकते. अतिशय चांगलं कार्य आमचे TCPच्या माध्यमातून डिजिटल स्कोरर असतील, आमचे कॅमेरामॅन असतील, आमचे मुख्य नियंत्रक असतील, त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी पार पडताना पाहायला मिळतं. अतिशय चांगली क्लॅरिटी आणि चांगलं लाईव्ह प्रक्षेपण या ठिकाणी TCP द सिनेमॅटिक क्यू पिक्चर्स यांच्या माध्यमातून या ठिकाणी दिली जाते. त्यांचं सहर्ष असं स्वागत आणि खूप खूप आभार. ज्या प्रकारचं ते या ठिकाणी आम्हाला कोऑपरेट करतात. आमचे मॅन्युअल स्कोरर तुषारजी पाटील, भाईंदरचा मानाचा चषक या स्पर्धेच्या माध्यमातून आमच्या समवेत त्या ठिकाणी राई गावामध्ये होते आणि आता या स्पर्धेदरम्यान सुद्धा या ठिकाणी स्कोरिंगची भूमिका बजावताना पाहायला. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. आमचे संदीपजी मोरे असतील, साथी समालोचक मित्र, तदनंतर मात्र कालचे बड्डे बॉय आणि या स्पर्धेचे अधिकृत समालोचक म्हणून हेमंतजी पाटील यांना आपण पाहतोय, त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. व्यासपीठावर सर्व मान्यवर मंडळी त्यांचं सुद्धा स्वागत. आणि पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने वळतोय. सुरेखाचा फटका ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न, शरीरापासून लांब खेळण्याचा प्रयत्न केला गेला. डॉट चेंडूचे सांगतोय चांगलं क्षेत्ररक्षण मिडॉनच्या क्षेत्रामध्ये. षटकाची जवळजवळ या ठिकाणी समाप्ती होते. 12 धावा धावफलकाचे लगावले जातात. या एका सुंदर आणि बहारदार असं गीत आणि पुन्हा एकदा वळूयात मैदानाच्या दिशेने. थँक्यू डोजे. यस संदीपजी, 6 चेंडूचा खेळ झालाय. 12 धावा धावफलकावरती आहेत. रितेशवरती अटॅक केला गेलाय आणि कामतगरच्या गोलंदाजांसमोर या प्रकारच्या धावा काही थोड्याशा जास्त वाटतात. नक्कीच मी म्हणेन आज जसं विज्ञान प्रगत होत गेलंय, प्रत्येक क्षेत्र प्रगत होत गेले, तसं क्रिकेट देखील प्रगत होत गेले.
कसोटी क्रिकेटचा विचार केला तर 6 धावांची सरासरी योग्य सरासरी म्हटलं होतं. त्यानंतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये 8 धावांची सरासरी, T20 फॉर्मॅटमध्ये 10 किंवा 12 धावांची सरासरी आणि जलदगती क्रिकेटमध्ये किंवा अशा प्रकारच्या या टेनिस क्रिकेटमध्ये 12 किंवा त्याच्यापेक्षा जास्त धावांची सरासरी योग्य आणि पोषक सरासरी म्हटलं होतं. त्याचप्रमाणे पोषक पाया किंवा पोषक सरासरी राखतोय तो फलंदाजी करताना फ्रेंड्स 11 मीरा रोड संघ. येस, नक्कीच अतिशय चांगला उल्लेख या ठिकाणी केला. ज्या प्रकारची सरासरी राखणे या टेनिस क्रिकेटच्या मर्यादित षटकांच्या खेळामध्ये गरजेची आहे ती म्हणजे 12 ते 15 आणि ते धावफलक मात्र या ठिकाणी दर्शवलं जातं पहिल्या षटकामध्ये. अजून येणारे 4 षटकं आपण पाहणार आहोत. पॉवर प्ले नंबर 2. मग पहिल्या षटकाला मात्र 8 मिनिटे या ठिकाणी गेलेत. आमचे गुणलेखक आम्हाला तुषार पाटील दर्शवत आहेत. नक्कीच येणारे षटकं त्यापेक्षा कमी वेळेचे असतील अशी आशा बाळगतो. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅटच्या राडामध्ये चेंडू आला, मिडल ऑफ द बॅट कनेक्ट झालाय, झेल होईल का? तर येस, इझिली टेकन आणि विकेटचं पतन, गड इज गॉन. धन्यवाद विजय. ज्यावेळेला हवा ही पोषक असते त्यावेळेला हवेचा योग्य साथ किंवा योग्य व्यवस्थित प्रत्येक घेणं गरजेचं. मिडल ऑफ द बॅट चेंडू येणं, त्यानंतर त्यामागे पॉवर योग्य खर्च करणं, टेक्निकचा वापर करणं, पददलित्याचा योग्य वापर करणं, या बऱ्याचशा गोष्टींचं अनन्यसाधारण महत्त्व असतं. जर एखादी गोष्ट चुकली तर अशा प्रकारचा प्रत्येक घडू शकतो, येऊ शकतो आणि तीच कृती यावेळेला इथे घडते आणि फलंदाज बाद होतोय. येस नगर, ज्या प्रकारचा अमर रेड्डीने फटका खेळला होता जवळजवळ टाईम चेंडूला फिनिश करण्याचा प्रयत्न, परंतु हवेचा वेग काहीसा त्या क्षणाकरता का होईना आपल्या व्यासपीठाच्या दिशेने येताना पाहायला मिळाला आणि त्या कारणास्तव मात्र हा झेल येताना पाहायला मिळतो. विकेटचं पतन, पहिला गडी तंबूच्या आसरा, नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने. अजून एक टेनिस क्रिकेट विश्वामधील एक घातक फलंदाज उबैद खान मैदानाच्या दिशेने येताना पाहायला मिळतात. पहिल्या चेंडूचा खेळ अमोल अतिशय वेगळ्या कॉन्फिडन्सने अतिशय चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. कॉन्फिडन्सला पूर्णपणे झोकून दिलं जाते. ज्या वेळेला एक मोठ्या व्यासपीठावरती आपण गोलंदाजी करत असतो त्यावेळेला मात्र आपल्या अंगीकृत असलेले सर्व चेंडू बेस्ट ऑर बेस्ट म्हणतात ना, बेस्ट ऑन बेस्ट म्हणजे बेस्ट मधले बेस्ट चेंडू तुम्हाला वापरायचे असतात आणि ते चेंडू वापरत असताना मैदानाच्या पायामध्ये इनसाइड आउट काढण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, झेलची संधी, झेल होईल का? क्षेत्रशी त्या ठिकाणी दुरून आला, झेल धरतीला दान, चेंडू मात्र सर्व सीमारेषेच्या दिशेने जातोय. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत. अतिशय दिमागदार फटका, चांगला फटका या ठिकाणी सादर केला जातो उबैद खान यांच्या माध्यमातून. मुन्ना या नावाने खूप सारं प्रेम प्रसिद्धी नाव मिळालं आणि त्यामुळे मुन्ना या नावाने अखंड मिरार परिसरामध्ये प्रसिद्ध असणारा खेळाडू आपण मैदानाच्या आतमध्ये उबैद खान यांना आपण पाहतोय. ज्या प्रकारचा चेंडू होता इनसाइड आउट होणारा चेंडू, गतीमध्ये परिवर्तन होतं, फक्त पुश करण्याचा प्रयत्न, विथ द टाइम करण्याचा प्रयत्न, 2 धावांसाठी हा चेंडू येतोय. 2 चेंडूचा खेळ झालाय, 14 धावा धावपलकावरती, अजूनही 4 चेंडूचा खेळणं शिल्लक. अमल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, आता मात्र सुरेख पद्धतीने चेंडूला कलात्मकतेची साथ मिळाली आणि चेंडू सरळ गेलाय सीमारेषा बाहेर 6 धावांसाठी. जबरदस्त टेक्निक होती, टेम्परामेंट होता आणि तदनंतर पॉवरचा सुरेख मिलाप, या सर्व गोष्टींचं योग्य समन्वय आणि ते मात्र 6 धावा आणि 6 धावांना धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती 20 वर. या संदीपजी अप्रतिम ज्या प्रकारच्या मैदानांचा अनुभव आहे. वसई तालुक्यामध्ये खेळत असताना हा खेळाडू पाहायला मिळतो. मुंबई शहरामध्ये, उपनगरामध्ये, ठाण्यामध्ये, संपूर्ण महाराष्ट्रभर भ्रमण करणारा खेळाडू आपण पाहतो. त्यामुळे अनेक खेळपट्टींचा याला अनुभव आहे आणि त्याच प्रकारची खेळपट्टी. आता मात्र पुन्हा एकदा त्याच प्रकारे कृष्णा सातपुते कॉपीबुक स्टाईल मध्ये खेळलेला फटका 6 धावांसाठी. थँक्यू. जबरदस्त. त्यांनी पाहिलं, त्यांनी ओळखलं, त्यांनी जाणलं आणि त्यानंतर खेळलं. एक जबरदस्त क षटकार. येस नक्कीच. ज्या प्रकारची फलंदाजी करतो उबैद खान, त्याचा स्ट्रॉंग झोन आहे. ज्या स्ट्रेंथवरती तुम्ही गोलंदाजी करताय ती मात्र जमेची बाजू आहे फलंदाजाची आणि त्याच कारणाचं मात्र आक्रमण होत आहे आणि अमोल याच्यावरती आक्रमण होत आहे. मी मगाशी सुद्धा प्रशंसा केली होती ज्या प्रकारे जॉली स्पोर्ट्स कामतगर संघ
मागच्या सामन्यामध्ये गोलंदाजी करताना पाहायला मिळाला. अनेक विविधता पाहायला मिळत होती गोलंदाजीमध्ये. व्हेरिएशनमध्ये चेंडू हाताळत होते, वेगळ्या लाईन आणि लेंथवर चेंडू हाताळत होते आणि त्या चेंडूंना यश सुद्धा लाभत होतं. आता कुठे ना कुठेतरी एकाच लाईनवरती आघात करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि तिथे मात्र अपयश प्राप्त होत असताना 2 बॅक टू बॅक षटकार येत आहेत. पुन्हा एकदा अमोल ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न, जेलची जी संधी असेल, झेल घेतला जातोय का, परंतु झेल पुन्हा एकदा धरतीला दान. जवळजवळ 2 झेल या ठिकाणी सुटले जात आहेत आणि त्या कारणास्तव मात्र या प्रकारची स्थिती मैदानाच्या आत पाहायला मिळते. ज्यावेळेला आघात होतात ना, ज्यावेळेला फटके पडतात त्यावेळेला मात्र एका प्रकारे कॉन्फिडन्स डल होत असतो आणि येस 1-0 झेल सुटला आणि 14 एक झेल सुटला उबेद खान यांचा. हा झेल अजूनही घातक होतो का, कारण एक असो क्षेत्ररक्षकाचा कॉन्फिडन्स डाऊन झाला एका वेळ चालतो, परंतु क्षेत्ररक्षकाने झेल सोडल्यानंतर जो गोलंदाजाचा कॉन्फिडन्स लो होतो ना, तो संपूर्णपणे संघाच्या कामगिरीवरती फरक आणत असतो आणि ते चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं होतं. आणि आता चांगला कमबॅक करत असताना डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळते. षटकाची समाप्ती 2 षटकाचा खेळ संपन्न होत असताना धावा करते लागला त्यात 27. एक गडी आमिर दाफेदार याच्या रूपाने तंबूच्या अमर रेड्डी याच्या रूपाने तंबूच्या आसला जाताना पाहायला मिळते. या ऐकूया एक सुंदर असं बहारदार गीत आणि पुन्हा एकदा वळूयात मैदानाच्या दिशेने. वेळ घेऊ नका, लगेचच घाई करा. थँक्यू. थँक्यू. येस येस चला. चेंडू गणिक म्हणतात ना, ती एक प्रकारची रणनीती असते आणि ॲडव्हान्टेज नावाची गोष्ट, त्या गोष्टीला सातत्यानं पाहिलंच होतं, कारण कमी षटकांचा खेळ आहे. 4 ते 5 षटकांमध्ये आपण सामने खेळत असतो. 4 ते 5 षटकांमध्ये एखादा चेंडू थोडासा घातक ठरला तरी सुद्धा तो संघाला त्रासदायक असू शकतो आणि त्यासाठी मात्र चेंडू हा व्यवस्थित पाहणी करून घेतला जातोय मैदानाच्या आतमध्ये. उबेद खान त्या ठिकाणी सज्ज होतात, गोलंदाजी मागवरती गोलंदाज त्या ठिकाणी सज्ज होत असताना मिस्टर धनराज. अमोलवरती सुद्धा अटॅक होताना आपण पहिला 13 धावा खर्च कर 15 धावा अमरच्या बॅट माध्यमातून खर्च करताना आपण पाहतोय. रितेशने मात्र 12 धावा त्या ठिकाणी खर्च केल्या होत्या आणि आता धनराज पाहूयात कशा प्रकारे कामगिरी करतोय. कमबॅक करणं गरजेचं असणार आहे, कारण संध्याकाळचं सत्र जरी असलं, हवेचा वेग जरी पाहायला मिळाला असला तरी सुद्धा वातावरणामध्ये येस वेळेचं बंधन आहे मित्रांनो, त्यामुळे थोडीशी घाई करा विनंती असेल. जॉली स्पोर्ट्स कामतगर सुरेख पद्धतीने आउटसाइड ऑफ पीच झाला. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाउन्स पाहायला मिळाला, अपेक्षित बाउन्स फुलावलेन पद्धतीच्या चेंडूवरती पाहायला मिळाला, कारणाने मात्र त्या ठिकाणी डॉट चेंडूची सांगता होते आणि चांगला चेंडू हातात असताना कोणती संधी दिली नाही हात मोकळे करण्याची उबेद खान यांना आणि त्याच कारणास्तव निर्धाव चेंडू हाताळला जातोय. क्षेत्ररक्षणाची सजावट आपण पाहतो. ऑफ साईडला जवळजवळ 4 खेळाडू, ऑन साईडला 5, त्यामध्ये एक खेळाडू मात्र 38 सर्कलच्या आतमध्ये, तो सुद्धा फाईन लेगच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळते. बाकी सर्व आपण पाहतो बॅकवर्ड स्क्वेअरला थोडासा बायडिश नंतर मिडविकेटमध्ये क्षेत्ररक्षक, मिडविकेट काऊ कॉर्नरमध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि लॉंग ऑन मध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात. ऑफ साईडचा जर विचार करायचा झाला तर शॉर्ट थर्डमॅन आतमध्ये, पॉईंट थोडंसं आतमध्ये गलीच्या दिशेने थोडंसं झुकलेला पाहायला मिळतोय. त्यानंतर कव्हर रिजन मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक आणि लॉंग ऑफ. आता मात्र पुन्हा एकदा उसळी घेणारा चेंडू, जवळजवळ हवेचा वापर करण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु कलात्मकतेनं भरलेली गोलंदाजी धनराज त्या ठिकाणी करताना पाहायला मिळतोय. मगाशीच म्हटलं तर ज्या प्रकारचं गोलंदाजीचा अटॅक आहे त्या अटॅकला पाहता आपल्या स्वभावाला साजेसाचा खेळ या ठिकाणी साकारत असताना निर्धाव चेंडूची बॅक टू बॅक सांगता केली जाते. 3 चेंडूचा खेळ आणि 3ही चेंडू डॉट.
व्हॉट अ मॅग्निफिसंट बॉलिंग. वेल लाईन अँड लाईन प्रॉबब्ली त्या ठिकाणी टाकली जाते. कॉन्फिडन्स मात्र 7व्या आसमानावरती असेल या पुढील चेंडूवरचा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, एज घेतली गेली आहे, चांगलं क्षेत्ररक्षण, एक धाव कंप्लीट. आमिर मात्र खूप वेळाने स्ट्राईक वरती येताना पाहायला मिळतोय. जो सलमारीच्या रूपाने आला होता. चेंडूचा खेळ झाला 4 धावा धावागती 28 जखडून ठेवलं गेलंय. येस, 1 बाउन्सची या ठिकाणी चेतावणी दिली जाते गोलंदाजाला. यस, आणि गरजेचं सुद्धा आहे. ज्या प्रकारचा चेंडू हाताळला गेला होता अतिरिक्त उसळी पाहायला मिळाली. आता मात्र ऑन साइडला फेकून दिलं गेलाय चेंडू सरळ सीमारेच्या बाहेर बॅटच्या रडार मध्ये आला आणि क्विक षटकार येताना पाहायला मिळतात. 6 धावा. थँक्यू. अतिशय चांगला चेंडू. ज्या प्रकारे आपण पाहिले उंची आहे अमीर दापेदार याची, ज्यावेळेला शॉर्ट टर्म पुल करण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळेला जो काही अँगल क्रिएट होतो तो अँगल मात्र साजेसा होता त्या चेंडूला, आणि त्या कारणाचं मात्र या 6 धावा येताना पाहायला मिळत आहेत. बिगुल वाजवलं जात आहे आणि 34 धावा धावफलकात लागले. तर तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना अजूनही शेवटचा चेंडू येणं शिल्लक असणार आहे. दबावाखाली आहे पूर्णपणे जॉली स्पोर्ट्स कामतगरा संघ. ज्या प्रकारची कामगिरी सुरुवातीच्या 2 गोलंदाजांनी केलेत, तिसरं माफ करा 4थं आणि 5वं षटक कोण हाताळेल याच्यासाठी सुद्धा चर्चा विनिमय केला जाणार आहे. धनराज अतिशय चांगली कामगिरी आतापर्यंत करत होता, परंतु या चेंडू त्याला षटकार. पाहूयात शेवटच्या चेंडूची काय कहाणी असेल. आता मात्र टेकन डावेष्टीच्या बाहेर जवळ जाणारा चेंडू आमचे ऑफिशियल्स मटी घोडेकर आमच्याकडे वळत असताना दर्शवतात. हा चेंडू वाईड आहे, स्क्वेअर असेल आणि त्या कारणास्तव या ठिकाणी दंडित केलं जाईल गोलंदाजाला एका धावेने. खराब गोलंदाजी हाताळली जाते. याचं कारण असं की षटकाराला तदनंतर मात्र दबाव त्या ठिकाणी क्रिएट केला गेला. तर दबावाला पाहता कोणत्या प्रकारचा चेंडू हाताळावा या प्रकारची द्विधा मनस्थितीमध्ये हा चेंडू हाताळला गेला. शरीराच्या दिशेने जवळजवळ पायाचा वेध घेणारा चेंडू हाताळला की काय असं वाटलं होतं, परंतु तसं चित्र पाहायला मिळालं नाही. चेंडू स्क्वेअर रूपाने एका धावेसाठी येताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. आता मात्र पुन्हा एकदा स्वीट साऊंड ऑफ द बॅट 6 धावांसाठी. थँक्यू टू से. 3 षटकांचा खेळ संपन्न झालाय. आमच्या समेत संदीपजी मोरेसर जोडले जरूर गेलेले आहेत. षटकांचा ज्या प्रकारे खेळ झाला 41 धावा धावफलकात अजूनही 12 चेंडूचा खेळणे शिल्लक आहे. काय सांगाल संदीपजी, कशा प्रकारे या धावफलका कोणत्या धावफलकापर्यंत पोहोचलं जाईल या तयारीनिशी जी फलंदाजी केली जाते त्याला पाहता येणारे 12 चेंडू मी माईक सुपूर्द करतो या ठिकाणी आमच्या कॉमेंट्री कक्षामध्ये बसले संदीप मोरे यांच्याकडे. धन्यवाद भरत. आपण ज्या वेळेला पहिले षटक पाहिलं 12 धावा आल्या त्यावेळेला नक्कीच आपण अनुमान किंवा एक अंदाज व्यक्त केला की तुम्ही फाउंडेशन चांगलं उभारलं तर नक्कीच तुम्ही मधली फळी किंवा एकंदरीत जे काही शेवटचे चरण असतं ते शेवटच्या चरणामध्ये चांगली दर्जेदार फलंदाजी करून एक चांगला पोषक आणि परिपक्व धावफलक उभारू शकतं. आणि तेच कृत्य इथे मात्र सातत्यपूर्ण राखलं ते फ्रेंड्स 11 मीरा रोड संघानं. पहिल्या षटकात 12 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकात जर आपण विचार केला तर जवळपास 15 धावा आणि या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर 14 धावा. आता 4थं षटक आणि हे 4थं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज दीपक गोलंदाजी मार्कवर. सर्व क्रीडा रसिकांचं हार्दिक स्वागत. आपण पाहतो बहुजन विकास आघाडी पुरस्कृत एक मानाचा करंडक, मानाचा चषक कामण या गावी आयोजित महेश पाटील साहेबांच्या मार्फत आयोजित हा मानाचा करंडक आमदार चषक 2021. दीपक राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र ऑफस्टिकच्या खूपच बाहेर चेंडू नो घोषित केलाय पंचांनी. विकेटच्या खूपच बाहेर हाताळला आणि त्याच कारणास्तव इथे मात्र पंचांनी विशालजी नाईक यांनी घोषित केलंय नो. चेंडू दंडित केला. गोलंदाजाला फ्रीचा देखील इशारा फलंदाजासाठी. अतिरिक्त धावेने धावसंख्या 1 पुढे सरकताना पोहोचते ती 42 वर. 42 धावा धावफलकावर 18 चेंडू आणि 42 धावा उभारतोय तो फ्रेंड्स 11 मीरा रोड संघ. कामतगर संघाला एक दबावाच्या स्थितीमध्ये आणण्याचा एक त्यांचा प्रामाणिक हेतू सफलरित्या पूर्णत्वास जाताना अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक आणि या 12 चेंडूमध्ये
जवळपास जर आपण अंदाज व्यक्त केला तर एकंदरीत 25 ते 30 धावा येऊ शकतील. दीपक दीपक फ्रीट उबेदसाठी मुन्नासाठी शपॉल क्रॉस होतोय, चेंडूला हुक करण्याचा मानस, चेंडू वळतोय फाईन लेग क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक उलटा झेल घेण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू धरतीवर पडतोय. झेल जरी घेतला असता तरी मात्र लाईफलाईन इथे मात्र शाबूत होती मुन्नासाठी. 2 धावा मिळतात मुन्नाला, 2 धावा मिळतात मिरावड संघाला, 2 धावांनी धावसंख्या पोहोचते ती 44 वर. एक गडी बाद 44 धावा फ्रेंड्स 11 मीरा रोड संघ म्हणतोय. बऱ्याचशा संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवलाय, मात्र नॉकआउट ही स्पर्धा आहे. एकदा तुम्ही हरलात तर पुन्हा संधी नाही. तुम्ही विजयाची शृंखला साखळी ही सातत्यपूर्ण राखणं गरजेचं. रिव्हर्सचा अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू अंगाचा स्पर्श करून वळतोय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. शॉर्ट स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू निहार अडवतोय. लेग बाईटचा इशारा विशालजी नाईक यांच्याकडून. एक अतिरिक्त धावेने धावसंख्या 1 नी पुढे सरकताना पोहोचते, ती म्हणजे 45 वर. 45 धावा धावफलकावर. स्ट्राईक आहे तो आमिर, एक हरहुन्नरी आणि प्रतिभावंत खेळाडू मीरा रोड परिसरातील. इथे मात्र लॉफ्टेड फटका ऑन दी राईज खेळतोय, चेंडू लॉंग ऑफ क्षेत्राकडे, क्षेत्ररक्षक येतोय मात्र झेल धरतीला दान. वारंवार या चुका का घडतायत, वारंवार अशी कृती का होतीये आणि निराशा पदरी का येते. टेमघर संघ आशेनं पाहतोय की आमिर कधी बाद होईल, मात्र क्षेत्ररक्षणाची योग्य साथ इथे लाभत नाही गोलंदाजांना आणि त्याच कारणास्तव इथे मात्र परिस्थिती बदलली जात आहे आणि आमरला वारंवार जीवनदान मिळतंय. पुढचा चेंडू 23 या धावसंख्येवर झेल सुटलाय. इथे मात्र रिटर्न क्रीजच्या आतच राहिला चेंडू. थोडस शफल होऊन खेळण्याचा जो मानस होता आमिरचा तो कारणीभूत ठरला, कारण ज्या वेळेला चेंडू डिलिव्हर होतोय त्यावेळेला व्यवस्थित परीक्षण केलं जातं पंचांमार्फत आणि तदनंतर निर्णय घेतले जात आहेत. निर्धाव चेंडूची सांगता, अजूनही 2 चेंडू शिल्लक. गोलंदाज दीपक याच्या षटकातील. पहिलाच रिव्हर्सचा पावित्रा, चेंडूला दिशा दिली, योग्य निर्णय, योग्य फटका, चेंडू थर्ड मॅन क्षेत्राच्या बाहेर, सीमा पार, आमदार चौकार. नक्कीच तुम्ही ज्या वेळेला क्रिकेट खेळत नसताना खेळाडूंना त्यावेळेला तुम्ही क्रीडा स्पर्धा फक्त पाहू नका, तर त्याचा अभ्यास करा. कारण ज्या वेळेला फलंदाज खेळतो त्यावेळेला तो कशा पद्धतीने खेळतो, कुठके फटके खेळतो, कशा पद्धतीने खेळतो याचं निरीक्षण करा. कशा पद्धतीने गोलंदाज एखादा गोलंदाजी हाताळतो याचं निरीक्षण परीक्षण करा आणि त्या अभ्यासातून काहीतरी शिका. पुन्हा एकदा रिव्हर्सचा प्रयत्न, मात्र तो फसतोय आणि निर्धाव चेंडूची सांगता. निर्धाव चेंडू आणि 4 षटकांच्या अंती धावफलकावर धावा आहेत 12.75 सरासरीनं. एक गडी बाद 51 धावा. 51 धावा 4 षटकांमध्ये 24 चेंडूमध्ये पूर्ण करतो फ्रेंड्स 11 मीरा रोड संघ. अजूनही शेवटचं निर्णायक षटक शिल्लक, मात्र या षटकामध्ये नक्कीच आमिर आणि फलंदाज मुन्ना म्हणजे उमेद चांगल्या पद्धतीनं फलंदाजी करण्याची शक्यता आपण वर्तवू. मात्र वेळ जास्त खर्च करू नका. कामतगर संघ आपण बराच वेळ खर्च केलेला आहे, त्यामुळे आमच्याकडे वेळेचं खूप महत्व आहे, आपण देखील त्याचं जाण ठेवा. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर येतोय. रितेशवर जबाबदारी सोपवली जाते. स्ट्राईकला असेल तो उबेद आणि नॉन स्ट्राईक एंडला आमिर. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक. जो निर्णय घेतला गेला तो योग्य होता का, की नक्कीच तो निर्णय चुकीचा होता हे येणारा क्षण सांगेल. मात्र जी परिस्थिती निर्माण झाली आहे ती फ्रेंड्स 11 मीरावड संघासाठी अतिशय पोषक आणि उपयुक्त आहे. रितेश
रितेशनं पहिलं षटक हाताळलं होतं, 12 धावा खर्च केले होते, मात्र कुठले यश त्याला प्राप्त झालं नव्हतं. त्याच्यावरच जबाबदारी सोपवली जाते हे अंतिम निर्णायक षटक हाताळण्यासाठी. स्ट्राईकला येतो उमेद मुन्ना या नावाने जास्त त्याला प्रचिती मिळाली. दोन्ही फलंदाजांना नक्कीच अपेक्षित आणि गुणवत्तापूर्वक खेळी आपल्या संघासाठी दिली आहे. शेवटचं षटक रितेश मार्गस्थ होताना लेफ्ट ओव्हर द विकेट. पहिला चेंडू शफल क्रॉस झाला, चेंडूला इथे मात्र स्लॉक केलं. चेंडू सीमा पार काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामधून आलेला दर्जेदार क षटकार. सत्तावन्न धावा धावफलकावर. प्रतिभावंत खेळ, प्रभावशाली खेळ इथे मात्र फलंदाजांकडून लयलूट करणारा, धावांची लयलूट करणारा खेळ इथे मात्र सुरू आहे. आणि सातत्यपूर्ण आपण पहिल्या षटकापासून पाहतोय, तर पहिल्या षटकापासून नक्कीच चौकार षटकारांची आतिषबाजी असणारा खेळ इथे मात्र मीरा रोड संघाचे हे फलंदाज सादर करत आहेत. संघासाठी ते पोषक ठरतंयच, मात्र क्रीडा रसिकांना देखील दर्जेदार मनोरंजन किंवा आनंद देणारा खेळ हा ठरतोय. रितेश पुढचा चेंडू. पुन्हा एकदा शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न, बॉडी लँग्वेज ओळखली होती आणि त्या अनुषंगानं वेग वाढवला रितेशनं आणि तो प्रभावी ठरला यावेळेला. उबेदसाठी निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या 57, एक गडी बाद. फ्रेंड्स 11 मिराडो संघ. शेवटचे 4 चेंडू, धावफलकावर धावा 57. रितेश लेफ्ट ओव्हर द विकेट. आखूड टप्प्याचा चेंडू, शफल क्रॉस होऊन चेंडूला फक्त दिशा दिली, चेंडू वळतोय लॉंग लेग क्षेत्राकडे. क्षेत्ररक्षकांना चुकून चेंडू सीमा पार, आमदार चौकार. नक्कीच धावांचा आलेख हा वर वर आणि वर चढत चाललेलाच आहे. आपण पाहतोय धावफलकावर धावा आहेत त्या 61 धावा. आजच्या दिवसातील नक्कीच सर्वोच्च धावसंख्या इथे मात्र उभारतोय तो फ्रेंड्स 11 मीरा रोड संघ. अजूनही हा धावफलक पुढे जाण्याची शक्यता आहे, तो कुठपर्यंत स्थिरावेल हा शेवटचा चेंडू आणि शेवटचा क्षण सांगेल. रितेश इथे मात्र बीट केलं जातंय. पहिल्या चेंडूवर 6 धावा, तदनंतर डॉट, तदनंतर चौकार आणि तदनंतर हा आलेला डॉट चेंडू. शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक. धावफलकावर धावा आहेत 61, एक गडी बाद. फ्रेंड्स 11 मीरा रोड संघ. वडगड संघाचा कर्णधार तयारीत राहायचंय. इथे मात्र मोठा फटका, चेंडू मात्र वन बाउन्स लॉंग ऑन क्षेत्र क्लिअर करतोय. चेंडू सीमा पार, आमदार चौकार. माझे कवीरा माऊलीचा दर्शन घरवाल का. 22 चेंडू मध्ये 53 धावांची भागीदारी रचणारी जोडी. सुंदर खेळ. खेळ कसा असावा, पार्टनरशिप कशी असावी, भागीदारी कशी रचावी याचं उत्तम आणि ज्वलंत उदाहरण आपण या 2 खेळाडूंकडून पाहू शकता. शेवटचा चेंडू, शेवटची संधी. रितेश इथे मात्र जबरदस्त हेलिकॉप्टर उडवलाय. क आमदार षटकार. एकाहत्तर धावा, 5 षटक, 30 चेंडू मध्ये पूर्ण करतोय फ्रेंड्स 11 मीरा रोड संघ आणि 72 धावांचं आव्हान उभं ठाकलं जात आहे. इथे मात्र जॉली स्पोर्ट्स कामतगर या संघासमोर. मात्र दुसऱ्या सत्रामध्ये, दुसऱ्या डावामध्ये कशा पद्धतीने फलंदाजीला प्रत्यय देईल, कशा पद्धतीने सुरुवात होईल, काय रणनीती आखेल फ्रेंड्स 11 मीरा रोड संघ, कशा पद्धतीने युद्धनीती
हॅलो, बॅक टू बॅक चांगली बॅटिंग करताना दिसतोय. 2 षटकार येतात. टीमचा स्कोर पोहोचतोय 13 वर. अमोल अतिशय चांगली बॅटिंग करताना दिसतोय. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा सागर सिंग. मागच्या मॅच मध्ये जबरदस्त बॉलिंग केली होती सागर याने. या मॅच मध्ये थोडासा महागडा पडताना दिसतोय सागर सिंग. अमोल जो सिनियर खेळाडू आहे जबरदस्त बॅटिंग करतोय या मॅच मध्ये. हो, यावेळेस पुल करण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन नाहीये. मिड विकेटला बॉल. डीप मध्ये फिल्डर तैनात. अतिशय चांगली फिल्डिंग डीपच्या फिल्डर द्वारा. फक्त एकच रन मिळते. 1 रनने स्कोर मध्ये बदल. स्कोर सरकतोय 14 वर. 14 फॉर द नो लॉस. 71 रन्स झाले होते पहिल्या इनिंग मध्ये आणि जवळजवळ 72 रनचं टार्गेट आहे ही मॅच जिंकण्यासाठी. म्हणजे किरण जाधव आणि भूषण कामनकर यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक स्वागत. वेलकम. डेड बॉलचा इशारा अंपायरचा. किरण जाधव आणि भूषण कामनकर यांचं आगमन झालेलं VIP डायसवर. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सागर सिंग कमबॅक करण्याचा प्रयत्न आहे सागर याचा. राईट आर्म ओ द स्टंप. पूल केला यावेळेला. बॉल जाईल डीप मिड विकेट बाउंडच्या बाहेर 6 रनसाठी. यावेळेला निहाल याच्या बॅटमध्ये तो हा षटकार. अतिशय जबरदस्त शॉट. जस्ट शॉट ऑफ द लेन डिलिव्हरी मिळाली. लगेचच जबरदस्त फटका. एक चांगला फटका. चांगली ट्रीटमेंट दिली या बॉलवर निहाल याने. मागच्या मॅच मध्ये सुद्धा निहाल यांनी जबरदस्त बॅटिंग केली होती. जो स्टार्टचा आवश्यकता आहे तोच स्टार्ट या ठिकाणी मिळताना दिसतोय जॉली स्पोर्ट कामतगर टीमला. सागर पुन्हा एकदा मिड ऑफला फिल्डर आमिर दाफेदार चांगला कॅच घेतोय. आउट होतोय बॅट्समन निहाल. पहिला विकेट जातोय जॉली स्पोर्ट कामतगर टीमचा. निहाल इज द आउट. ओव्हरची सुद्धा समाप्ती. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 20 वर 1 विकेट जॉली स्पोर्ट कामतगर टीम 72 रनचं टार्गेट पूर्ण करत असताना उर्वरित 4 ओव्हर आणखीन शिल्लक आणि 4 ओव्हर मध्ये ही मॅच जिंकण्यासाठी आणखीन 52 रनची आवश्यकता असेल. एक चांगला बॅट्समन आउट होताना दिसतोय. नवीन बॅट्समन अरविंद जातोय बॅटिंगसाठी. हा सुद्धा एक चांगला बॅट्समन आहे. अमोल अटॅकिंग बॅटिंग करताना दिसतोय. बॅटिंग लाईनअप जर आपण बघितली तर अतिशय चांगली आहे जॉली स्पोर्ट कामतगर टीमची. एक टफ फाईट मॅच. जैसे का तैसा या ठिकाणी जवाब दिला जातोय जॉली स्पोर्ट कामतगर टीम कडून. फिल्डिंग जर बघितली फक्त 3 फिल्डर या P2च्या ओव्हरमध्ये 30 सर्कलच्या बाहेर असतील. हवेच्या दिशेने जबरदस्त बॅटिंग केली. पहिल्या ओव्हरमध्ये 20 रन कुठून काढले दोन्ही बॅट्समनने आपण बघितलं. निहाल एका बाजूने त्याने 1 षटकार मारला आणि दुसऱ्या बाजूने आपण बघितलं सिनियर खेळाडू अमोल यांनी सुद्धा जबरदस्त बॅटिंग केली. 2 षटकार मारले अमोल याने. हवेच्या विरुद्ध दिशेने आता बॅटिंग करावे लागेल. ऑफ साइडच्या दिशेने जास्त हवा आहे. बघूया कुठल्या प्रकारे बॅटिंग होते या ओव्हर मध्ये. बॉलिंग मार्क वर येतोय बॉलर श्रीकांत शेट्टी. अन्ना येतोय बॉलिंग मार्क वर. फिल्डिंग जर आपण बघितली तर एक डीपिश पॉइंटला फिल्डर, एक फिल्डर डीप एक्स्ट्रा कव्हरला आहे. ऑन साइडला फक्त एक मिड विकेटला फिल्डर. हे 3 फिल्डर 30 सर्कलच्या बाहेर आहेत. पहिलाच बॉल श्रीकांत अन्ना याचा. टॅप केल्या बॉलला गॅप मध्ये स्क्वेअरिस थर्डमॅनच्या दिशेने फिल्डर त्या ठिकाणी येतोय. बॉल चांगली फिल्डिंग करतो. उचलून फेकी करेल त्याच्या अगोदर 2 रन पूर्ण करतोय बॅट्समन अमोल. 2 रननी स्कोर पोहोचतोय 22 रन. काय जबरदस्त फटका खेळला होता. नजाकत जास्त होती. ताकद कमी होती या फटक्यामध्ये. फक्त स्टिअर केलं होतं. बॅटचं फेस ओपन केलं होतं आणि पुश केलं होतं बॉलला स्क्वेअरिस थर्डमॅनच्या दिशेने. पुन्हा श्रीकांत रिव्हर्स शॉट करण्याचा प्रयत्न. एज लागते. बॉल जातो टप्पा पडून विकेट किपरच्या हातामध्ये. काही आवश्यकता नव्हती. जर तुम्ही सरळ बॅटने चांगली फटकेबाजी करता तर उलट्या दिशेने खेलने की गरज नहीं है. सीधी उंगली से जब ये निकलता है तो उंगली टेढ़ी करने की जरूरत नहीं है. श्रीकांत अन्ना फिर से एक बार तैयार अपनी अगली गेंद लेके अमोल के लिए. खूबसूरत शॉट खेल दिया गैप में. 2 खिलाड़ी वहां पर. काउ कॉर्नर की दिशा में अच्छी फील्डिंग. एक ही रन, 1 से ज्यादा कुछ नहीं. 1 रन से स्कोर में तब्दीली होती हुई स्कोर जा पहुंचा 23 रन. 23 फॉर द लॉस ऑफ
1 विकेट जॉली स्पोर्ट कामन चेसिंग द टारगेट ऑफ 70 कामतगर टीम 72 रनों का टारगेट इस मुकाबले को जीतने के लिए। हुक करने की कोशिश, थोड़ा सा हैंडल एज के नीचे गेंद लगी थी और एज लगने के बाद शॉर्ट फाइन लेग में गेंद चली गई। अच्छी फील्डिंग, 1 रन पूरा, 1 से टीम का टोटल 24 के ऊपर जाता हुआ। 24 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट। बल्लेबाज को रीड करके गेंदबाजी करे, छोटे रनअप से गेंदबाजी कर रहे हैं गेंदबाज श्रीकांत। ओ इस वक्त ठीक तरह से गेंद पे आई नहीं, गेंद बल्ले पे आई नहीं थी ठीक तरह से। 1 ही रन, शॉट थर्ड मैन में अच्छी फील्डिंग, 1 रन से स्कोर जाता हुआ 25 रन। बल्ले को लगने के बाद बॉडी पे लगी थी ये गेंद। आखिरी गेंद शेष, बहुत ही अच्छा कमबैक किया इस ओवर में श्रीकांत शेट्टी ने। डीप मिड विकेट में खिलाड़ी मौजूद, एक काउ कॉर्नर पुल किया और ये गेंद डीप मिड विकेट में खिलाड़ी वहां पर मौजूद, अच्छा कैच लपक लिया और ये दूसरे विकेट का पतन होता हुआ जॉली स्पोर्ट कामतगर टीम का। अरविंद इज द आउट। DJ Webov in the mix. अब ये देखिए इक्वेशन अपने स्क्रीन के ऊपर। 18 गेंदों में 47 रनों की जरूरत इस मुकाबले को जीतने के लिए, यानी 15.66 के औसत से अब बल्लेबाजी करनी पड़ेगी इस मुकाबले को जीतने के लिए। बिल्कुल इस ओवर में कम से कम 16 या 17 रन आने चाहिए तो मैच में बिल्कुल फिट रह सकती है जॉली स्पोर्ट कामतगर टीम। राकेश गेंदबाजी के लिए इस वक्त राकेश के हाथों में गेंद नजर आ रही है। देखना राकेश अब किस प्रकार गेंदबाजी करते हैं, क्योंकि हवा का रुख इस वक्त राइट हैंडर बल्लेबाज के लिए एडवांटेज देने वाला है। मणिश्री अशोक भोईर यांचं आगमन होते, त्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत। आमदार चषक 2021 मध्ये महेश पाटिल यांचं हे देखणं आयोजन आपण बघतो, आमदार चषक। फिर से एक बार रुक करते हैं। 18 गेंदे और 47 रनों की जरूरत। टाइम के बारे में सहयोग दे, ये वार्निंग आ चुकी है, दूसरी वार्निंग देंगे अंपायर तो पेनल्टी लग सकती है मीरा रोड टीम, ध्यान में रखिए आमिर दाफेदार एंड कंपनी। पहली गेंद ऑफ स्टंप के काफी बाहर, क्रीज के बाहर गेंद को किया था, वाइट का इशारा अंपायर का। 1 रन का इजाफा होता हुआ टीम के खाते में और स्कोर अब जाता हुआ स्कोरबोर्ड के ऊपर 26 रन, 26 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स। 2 राउंड जीतने के बाद मिताली इंटरप्राइजेस वडगर की टीम क्वालिफाई हो चुकी है क्वार्टर फाइनल के लिए। देखना यहां से कौन सी टीम जाती है क्वार्टर फाइनल के लिए। और पुल करने की कोशिश, हवा में गेंद, मिस टाइम शॉट, नो मैन लैंड में गेंद गिरी मिड विकेट में। 2 की मांग है यहां पर और आसानी से 2 रन पूरे कर लिए दोनों बल्लेबाज। 1 शॉट का इशारा अंपायर का होता हुआ तो सिर्फ 1 ही रन यहां पर पकड़ा जाएगा। लाइन को क्रॉस करके आपको जाना है, सिर्फ अमोल लाइन को क्रॉस नहीं कर पाए थे, इसके लिए 1 शॉट का इशारा, 1 ही रन जुड़ जाएगा टीम के खाते में। स्कोर अब जा चुका है 27 रन, 27 लॉस ऑफ 2 विकेट्स। बहुत ही अच्छा बैटल देखने को मिल रहा है दोनों टीमों के बीच। एक साइड से हम देखिए भिवंडी परिसर की टीम है जॉली स्पोर्ट कामतगर और दूसरे बाजू मीरा भाईंदर की टीम मीरा रोड फ्रेंड्स 11। राकेश की अगली गेंद अमोल के लिए, ऑफ स्टंप के काफी बाहर, फिर से एक बार इसके बाहर किया था गेंद को, वाइट का इशारा। 1 रन का और इजाफा होता हुआ स्कोर में तब्दीली होती हुई स्कोर जा पहुंचा 28 रन, 28। थोड़े से सफल हो रहे और गेंदबाज ज्यादा बाहर गेंदों को रख रहे हैं इस वक्त इस मुकाबले में। फील्डिंग हम देखें,
एक लॉन्ग ऑन, एक कॉ कॉर्नर, एक डीप मिड विकेट, एक डीप स्क्वायर लेग, एक फील्डर 30 सर्कल में ऑन साइड में शॉट फाइन लेग, ऑफ साइड में देखिए एक शॉट थर्ड मैन, एक पॉइंट, एक डीप एक्स्ट्रा कवर और एक खिलाड़ी लॉन्ग ऑफ की दिशा में। राकेश की अगली गेंद अमोल के लिए, ड्राइव किया, गैप में है गेंद, लेकिन खिलाड़ी वहां पर आमिर दाफेदार मौजूद। अच्छी फील्डिंग आमिर की, एक ही रन मिल पाएगा, एक से ज्यादा कुछ नहीं। एक रन से स्कोर 29 के ऊपर जाता हुआ। सिंगल से कोई भी प्रभाव नहीं पड़ सकता है मीरा रोड टीम के सामने। बहुत ही मजबूत साइड है फ्रेंड्स 11 मीरा रोड। मुन्ना जिन्होंने जबरदस्त बल्लेबाजी की, 16 गेंदों में 38 रन बनाए, 14 के ऊपर उनको जो एक मौका मिला था और मौके का बहुत ही अच्छा फायदा उठाया। 4 छक्के लगाए मुन्ना ने। राकेश फिर से चल पड़े अगली गेंद लेके, ऑफ स्टंप के बाहर, फिर से एक बार वाइट का इशारा। तीसरा वाइट इस ओवर का, ऑफ स्टंप के काफी बाहर गेंदों को कर रहे हैं इस वक्त इस मैच में गेंदबाज राकेश। एक और एक रन से स्कोर जाता हुआ 30 रन। अभी भी जीतने के लिए रन चाहिए 42, 42 रन टू विन। गेंदे शेष 16 गेंदे 42 रन। ड्राइव किया, ऑन साइड में लॉन्ग ऑन में खिलाड़ी, अच्छी फील्डिंग वहां के खिलाड़ी द्वारा। सिर्फ एक रन जुनेद थे वहां पर। एक रन से स्कोर अब जा चुका है 31 के ऊपर, 41 की फिर भी जरूरत है मुकाबले को जीतने के लिए जॉली स्पोर्ट कामतगढ़ टीम को। राकेश अगली गेंद लेके चले, खूबसूरत शॉट ऑन द राइज खेल दिया, लॉन्ग ऑन के ऊपर से एफर्टलेस शॉट, 6 रन के लिए छक्का। स्लॉट में गेंद थी, डाउन दी ग्राउंड खेल दिया, बहुत ही ताकतवर शॉट अमोल के बल्ले से। स्कोर इस वक्त जाता हुआ स्कोरबोर्ड के ऊपर 37 रन। 14 गेंदे और 35 रनों की आवश्यकता इस मुकाबले को जीतने के लिए। इस 2 गेंदों में एक भी बड़ा शॉट आता है तो आखिरी 2 ओवर में इक्वेशन थोड़ा सा कम आ सकता है। बहुत ही खूबसूरत शॉट, 14 गेंदे और इस मुकाबले को जीतने के लिए 35 रनों की जरूरत। ये स्क्रीन के ऊपर दिखाया जा रहा है, टीसीपी के माध्यम से लाइव कवरेज किया जा रहा है इस एमएलए ट्रॉफी 2021 का। राकेश अगली गेंद लेके तैयार अमोल के लिए, फिर से ड्राइव किया, गैप में गेंद, वाइड ऑफ लॉन्ग ऑफ में अमित दाफेदार थोड़े से तलंबल हुए, उसका फायदा उठाया बल्लेबाज ने, आसानी से 2 रन कंप्लीट किए। 2 रन से स्कोर अब जाता हुआ 39 रन। 39 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स। 13 गेंदे शेष, 13 गेंदों में मुकाबले को जीतने के लिए 33 रनों की आवश्यकता। 13-33 का इक्वेशन आ चुका है इस मुकाबले में। बहुत ही कशमकश भरा मुकाबला इस 2 टीमों के बीच। एक तरफ से भिवंडी परिसर की टीम जॉली स्पोर्ट कामतगढ़ और दूसरी तरफ फ्रेंड्स 11 मीरा रोड। कशमकश भरा मुकाबला। यह गेंद भी बहुत ही महत्वपूर्ण है। आखिरी गेंद लेके जाएंगे गेंदबाज राकेश, राइट आर्म ओवर द स्टंप से। ओ वाइट यॉर्कर, सिर्फ डिफेंसिव खेल दिया, बहुत ही अच्छी गेंद। ओवर की भी समाप्ति, तो 3 ओवर की समाप्ति, पानी का इंतजाम करना है ग्राउंड में। 3 ओवर की समाप्ति के बाद टोटल है 39 रन। अब जीतने के लिए 12 गेंदे और 33 रनों की आवश्यकता जॉली स्पोर्ट कामतगढ़ टीम को। लेंगे हम छोटा सा डीजे ब्रेक और ब्रेक के बाद वापस आएंगे अगली ओवर में।
आजा आजा जिंद शामी आने के तले, आजा जरी वाले नीले आसमाने के तले। जय हो, जय हो। आजा आजा जिंद शामी आने के तले, आजा जरी वाले नीले आसमाने के तले। जय हो, जय हो। 12 गेंदें शेष और 12 गेंदों में इस मुकाबले को जीतने के लिए रन चाहिए 33 रन टू विन इन 12 बॉल्स। बहुत ही तगड़ा मुकाबला फ्रेंड्स 11 मीरा रोड बनाम जॉली स्पोर्ट कामतगढ़। दोनों टीम में बैटिंग लाइनअप बहुत ही खूबसूरत है, बहुत ही अच्छी बैटिंग लाइनअप में है और एक अच्छा तगड़ा मुकाबला देखने को मिल रहा है इस दो टीमों के बीच। गेंदबाजी के लिए इस वक्त श्रीकांत शेट्टी अन्ना गेंदबाजी के लिए तैयार। अच्छी गेंदबाजी की थी श्रीकांत ने, अच्छा कमबैक किया, सिर्फ 4 रन खर्च किए थे पिछले ओवर में, 5 रन, एक विकेट भी लिया था, वही फिर से एक बार गेंदबाजी के लिए तैयार। ऑफ स्टंप के काफी बाहर गेंद, वाइट का इशारा अंपायर का, 1 रन का इजाफा होता हुआ अब 32 रनों की आवश्यकता इस मुकाबले को जीतने के लिए। 12 गेंदे 32 रन, 16 के औसत से अब बल्लेबाजी करनी है इस मुकाबले को जीतने के लिए जॉली स्पोर्ट कामतगढ़ टीम को। 12 गेंदे 32 रन, राइट आर्म ओवर द स्टंप से गेंदबाजी, पुल करने की कोशिश, हवा में गेंद, डीप बैक ऑफ द स्क्वायर लेग में खिलाड़ी गेंद के नीचे, अच्छा कैच लिया राकेश ने और आउट किया बल्लेबाज यश को। यश इज द आउट। आरंभ है प्रचंड, बोल मस्तकों के झुंड, आज जंग की घड़ी की तुम गुहार दो। आरंभ है प्रचंड, बोल मस्तकों के झुंड, आज जंग की घड़ी की तुम गुहार दो। थँक्यू डुजे। येस, धावा प्रगती आपण पाहतोय, एकंदरीत 40 लगावल्या गेल्यात आणि 4थं षटक प्रगतीपथावरती आहे। अजूनही 11 चेंडूचा खेळण्यात शिल्लक असल्याने 11 चेंडूंमध्ये या ठिकाणी धावांची गरज असणार होती 32 रन्स रिक्वायर्ड टू विन विथ इन 11 डिलिव्हरीज। हे सिच्युएशन आहे मॅचची। गोलंदाजी मार्कवरती त्या ठिकाणी श्रीकांत शेट्टी सज्ज होत आहेत, समोर फलंदाज अमोल। बिल्कुल गेंदबाजी के लिए तैयार श्रीकांत शेट्टी। अमोल स्ट्राइक एंड के ऊपर। ओ इस वक्त अच्छी गेंद, बीट किया बल्लेबाज को, ठीक तरह से बल्ले पे आई नहीं थी, डॉट गेंद। 10 गेंदे 32 रनों की आवश्यकता इस मुकाबले को जीतने के लिए। अब प्रेशर बढ़ चुका है, ट्रिमेंडस अब प्रेशर में आ चुके हैं जॉली स्पोर्ट कामतगढ़ टीम। बहुत ही अच्छी गेंदबाजी कर रहे हैं गेंदबाज श्रीकांत शेट्टी। फील्डिंग में तब्दीली, टाइम के बारे में सहयोग दे। एक वार्निंग आपको मिल चुकी है अंपायर की तरफ से, दूसरी वार्निंग आएंगी तो 2 रनों की पेनल्टी लग सकती है फ्रेंड्स 11 मीरा रोड टीम। ओ इस वक्त कट करने की कोशिश, बीट हुए फिर से एक बार, चेंज ऑफ द स्पेस डिलीवरी, गति में परिवर्तन किया, बहुत ही अच्छी गेंद। 9 गेंदे 32 रनों की दरकार इस मुकाबले को जीतने के लिए। कशमकश भरा मुकाबला, टफ फाइट, कांटे की टक्कर दो टीमों के बीच, लेकिन श्रीकांत ने बहुत ही अच्छी गेंदबाजी की है इस मुकाबले में। पैरों पे गेंद थी, ऑन द टॉस खेल दिया, मिड ऑन में खिलाड़ी वहां पर मौजूद, अच्छी फील्डिंग अमर की, 1 ही रन, 1 से ज्यादा कुछ नहीं। सावंतपाड़ा एंड से गेंदबाजी होती है दोपहर के सत्र के बाद, तो राइट हैंडर बल्लेबाज को बल्लेबाजी करना थोड़ा सा मुश्किल होता है। बहुत कम ऐसे बल्लेबाज है जिन्होंने अगेंस्ट द विंड बल्लेबाजी की है इस ग्राउंड के ऊपर। बिल्कुल वेलेरियन ने अगेंस्ट द विंड 2 छक्के लगाए थे, मुन्ना ने अगेंस्ट द विंड 2 छक्के लगाए थे। ये 2 ऐसे बल्लेबाज जिन्होंने 2 छक्के हवा के विरुद्ध दिशा में लगाए थे। गेंदे शेष 8 और 31 रनों की आवश्यकता मुकाबले को जीतने के लिए। खूबसूरत शॉट खेल दिया, गेंद डिप्स को लेग के बाहर, 6 रन के लिए, बहुत ही खूबसूरत शॉट। आंखों से अपनी संकल्प बोल के हम तो निकल पड़े, हर द्वार खोल के गगन कहे विजयी भव।
विजयी भव गगन कहे विजयी भव। बहुत ही खूबसूरत शॉट, स्वंग किया था गेंद को डीप स्क्वायर लेग के ऊपर से, और डीप स्क्वायर लेग के खिलाड़ी थे उनको मस्तक को दस्तक देती हुई गेंद बाउंड्री के बाहर चली गई 6 रन के लिए। राकेश थे वहां पर। 6 रन से स्कोर अब जा चुका है 47 रन। 25 रनों की आवश्यकता। फिर से अच्छा शॉट, गेंद डीप बैक ऑफ द स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर। 6 रन के लिए बैक टू बैक 2 गेंदों के ऊपर 2 छक्के। छह 19। तुझा मानाचा मान घेऊन येतान बंद या कारले डोंगराव वार घुमे अंगान गो तुझे संगान उमर उरवतान देवलाव तुझे नावानी नाव डुलते दर्यान सागरान ग दर्यान सागरान पालखीला नाचिन गुलाल उरवून सैताचे महिन्यान ग सैताचे महिन्यान। देखिए पहले इनिंग में क्या जबरदस्त बल्लेबाजी की थी मुन्ना ने, और हेलो, अब जीतने के लिए 6 गेंदों में 19 रनों की दरकार। 6 गेंदे 19 रन। फिर से एक बार मैच बन चुका है। ऐसा लग रहा था कि ये मैच अब फ्रेंड्स 11 मीरा रोड की टीम के पक्ष में जाने वाला है, लेकिन लगातार 2 गेंदों में 2 छक्के लगाए स्क्वायर लेग के दिशा में रोमित ने, और फिर से दिखा दिया फ्रेंड्स 11 मीरा रोड टीम को कि पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त। यश जादव इस वक्त गेंदबाजी के लिए तैयार। सामने है बल्लेबाज अमोल। अमोल ने बहुत ही अच्छी बल्लेबाजी की, अब तक 3 छक्के लगाया है। अब 6 गेंदे 19 रन की दरकार। पहले 2 गेंदे बहुत ही महत्वपूर्ण दोनों टीमों के लिए। गेंदबाजी के लिए तैयार गेंदबाज यश जादव पहली गेंद लेके चले। रनअप में थोड़ा सा मिस्टेक। फिर से एक बार अपने बॉलिंग मार्क पर। यह प्रेशर साफ नजर आ रहा है गेंदबाजी के ऊपर। लेफ्ट आर्म और 10 स्टंप से गेंदबाजी करेंगे अमोल के लिए। डीप में सिर्फ 6 खिलाड़ी। आखिरी ओवर में 20 रन आए थे पहले इनिंग में। ऑफ स्टंप के काफी बाहर। वाइट का इशारा अंपायर मोंटी घोड़ेकर का। 1 रन का इजाफा। अब 19 रनों का ओवर 18 का बन चुका है। 6 गेंदे 18 रन की आवश्यकता इस मुकाबले को जीतने के लिए जॉली स्पोर्ट कामतगढ़ टीम को। कशमकश भरा मुकाबला और एक कांटे की टक्कर जॉली स्पोर्ट कामतगढ़ और मीरा रोड के बीच। 6 गेंदे 18 रन। अगली गेंद ये देखिए साफ प्रेशर नजर आ रहा है। अब ट्रीमेंडस प्रेशर में आ चुके हैं गेंदबाज भी। बिल्कुल जिस प्रकार बल्लेबाजी हो रही है प्रेशर में बिल्कुल आएंगे। अब कुछ समझा रहे हैं टीम के स्कीपर अमित दाफेदार गेंदबाज यश जादव को कि किस प्रकार गेंदबाजी होनी चाहिए। बल्लेबाज सेट बल्लेबाज है अमोल, सीनियर खिलाड़ी है। ओ मिस टाइम शॉट, हवा में गेंद स्क्वायर लेग में। 1 रन पूरा, दूसरे की मांग, और आसानी से 2 रन यहां पर पूरे कर लिए दोनों बल्लेबाज ने। अब 5 गेंदे और 16 रनों की दरकार इस मुकाबले को जीतने के लिए। बहुत ही अच्छा मुकाबला। कोई भविष्यवाणी नहीं कर सकते यहां पर कौन सी टीम जीतने वाली है। बिल्कुल हवा की दिशा में अब हवा के साथ बल्लेबाजी करना है अमोल को। टीम का टोटल इस वक्त 56 रन। अब जीतने के लिए 16 रन की दरकार 5 गेंदों में। अगली गेंद खूबसूरत शॉट खेल दिया। ये आसमानी टोला गेंद बाउंड्री के बाहर, आउट ऑफ द पार्क 6 रन के लिए। अपना वतन गाय तुझं देऊळ साजतई फुलाले डोंगरान ग फुलाले डोंगरान पालखीला नाचून गुलाल उरवून सैताचे महिना। बहुत ही खूबसूरत
शॉट्स, रडार में आई थी गेंद और गेंद को सीधे भेज दिया डीप मिड विकेट बाउंड्री के बाहर। खूबसूरत शॉट अमोल के बल्ले से। सेट बैट्समैन है अमोल और क्या जबरदस्त बल्लेबाजी कर रहे हैं इस वक्त। अमोल के बल्ले से आता हुआ ये चौथा छक्का और 35 के ऊपर बल्लेबाजी कर रहे हैं बल्लेबाज अमोल। अब जीतने के लिए रन चाहिए 10 और गेंदे शेष 4 गेंदे 10 रन। बहुत ही जबरदस्त मुकाबला। बिटुआ इस वक्त अच्छी गेंदबाजी, एंगल से गेंदबाजी की गेंदबाज यश जादव ने। 3 गेंदे 10 रन की आवश्यकता मुकाबले को जीतने के लिए। एक तेरी एक मेरी चलती हुई। छक्का लगने के बाद बहुत ही अच्छा कमबैक और प्रेशर थोड़ा सा रिलीज हो सकता है यश के ऊपर से। लंबे रनअप से गेंदबाजी कर रहे हैं गेंदबाज यश जादव। लेफ्ट आर्म ओवर द स्टंप से अमोल के लिए। मिस टाइम शॉट अलोंग द कारपेट गेंद मिड विकेट में खिलाड़ी मौजूद। 1 रन पूरा, दूसरे की मांग लेकिन नहीं, सिर्फ 1 ही रन, 1 से ज्यादा कुछ नहीं। अब गेंद शेष है 2 और 2 गेंदों में मुकाबला जीतने के लिए 9 रनों की दरकार। क्या जबरदस्त मुकाबला, पैसा वसूल मुकाबला यहां पर देखने को मिल रहा है यहां के दर्शकों को। और जो दर्शक YouTube के माध्यम से TCP लाइव पे मैच देख रहे हैं उनका भी बहुत ही अच्छा मनोरंजन हो रहा है। बहुत ही अच्छा टूर्नामेंट महेश पाटिल की ये देन आप देख रहे हो। MLA ट्रॉफी, यस फास्ट करना है। आखिरी वार्निंग जब हम देंगे हमारे अंपायर तो 2 रनों की पेनल्टी हो सकती है टाइम के बारे में। स्पीड अप करे गेम। स्कोर 2 गेंद और ना सुपर ओवर का मैच रहेगा मैच टाई होने के बाद। अगली गेंद हवा में गेंद, यहां पर कैच हो सकता है विकेट कीपर गेंद के नीचे और ये आसान सा कैच, आउट हो गए बल्लेबाज। अब 1 गेंद और 1 गेंद में मुकाबला जीतने के लिए 9 रन की आवश्यकता। कोई एक्स्ट्रा गेंद नहीं गिरती है, एक्स्ट्रा रन नहीं जाता है तो बिल्कुल यहां से छक्का लगने के बाद भी जीत हासिल कर सकती है फ्रेंड्स 11 मीरा रोड की टीम। आखिरी गेंद 9 रनों की दरकार। खेल दिया इस गेंद को कॉर्नर के ऊपर से 6 रन, लेकिन इस मुकाबले को 2 रन से जीता है फ्रेंड्स 11 मीरा रोड टीम ने। कांग्रेचुलेशन फ्रेंड्स 11 मीरा रोड। और टॉस के लिए कैप्टन तुरंत आपको आना है।